ऐन लग्नसराईमध्ये सोनं आणि चांदी खरेदी करणाऱ्यांना दिलासा मिळालाय। सोन्याच्या दरामध्ये 110 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 300 रुपयांची घसरण झाली आहे। सोन्याचे दर 63,330 रुपये प्रति तोळा आहेत तर चांदी 76,300 रुपये प्रति किलो आहे। ॲपल कंपनीने स्मार्टफोन उद्योगामध्ये प्रथमच जागतिक स्थान पटकावले। आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत ॲपल जागतिक स्तरावरती अव्वल स्मार्टफोन विक्रेता बनण्यामध्ये यशस्वी झालाय। L&T कंपनीने बुलेट ट्रेनची मेगा ऑर्डर मिळवली आहे। मुंबई अहमदाबाद हाय स्पीड रेल्वेच्या 508 किलोमीटर मार्गाचं विद्युतीकरण केलं जाणार आहे। जपानी कंपनीच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवला जाईल। भारतामध्ये सुद्धा इथेनॉलवरील वाहनांसाठी आवश्यक सुविधा तयार करण्यात येणार आहेत। यासाठी ब्राझीलकडून तंत्रज्ञानामध्ये सहकार्य घेतलं जाईल, याबद्दलची माहिती केंद्रीय राज्यमंत्री V.K. सिंग यांनी दिली आहे। भारतामध्ये सर्वसाधारण रोजगाराच्या प्रमाणामध्ये 7.5% घट झाली आहे। शैक्षणिक, वैद्यकीय, उत्पादन आणि सरकारी क्षेत्रातील रोजगारामध्ये ही घट झाल्याची माहिती आहे। केंद्र सरकारने मोलॅसिसच्या निर्यातीवर 50% निर्यात शुल्क आकारण्याचा निर्णय घेतलाय। इथेनॉलचं टार्गेट पूर्ण करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय। उद्यापासून याची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती मिळते आहे।